तर जय शिवराय मंडळी, मी परेश आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे. तर मंडळी, कोकणात पावसाला सुरुवात झाली आहे. तर पावसाची सुरुवात जशी होते तशी इकडच्या गावच्या शेतीच्या कामाला देखील सुरुवात होते. तर आम्ही देखील आज पेरणीला सुरुवात करतो आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये ही पेरणी गावची कशा प्रकारे पद्धतीने केली जाते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. ही शेती आधुनिक आणि पारंपरिक अशा दोन्ही पद्धतीने गावी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करणार आहोत. तर ही शेती आम्ही कशा प्रकारे करतो आहे हे मी तुम्हाला दाखवतो आहे. तर पप्पाने आणि भावाने ट्रॅक्टर आमच्या बाजूलाच आहे. जे पाठीमागं घर दिसतं आहे हे आमचं आहे आणि बाजूला शेती आमच्या. तर वडिलांनी आणि भावाने ट्रॅक्टर नेलेला आहे शेतात. तर बघूया, सुरुवात करतायत, आपण सुद्धा जॉईन करूया. तर ट्रॅक्टर शेतात आलेला आहे आणि आता बघूया. ट्रॅक्टर काय चालू होत नाही. मला वाटतं तो वर्षभर बंद होता, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आपल्याला फेस करायला लागतोय. एकदा किक मारा, चौकश मारा का विधारलाय का पाय बघ, पाय लांब ठेवा. किक पांढरा इकडे घ्या. दोन्ही करायचा. काय झालं आता बघा. ट्रॅक्टर चालू होत नसल्याचं कारण आता समजलेलं आहे. ट्रॅक्टरमध्ये थोडंसंच पेट्रोल होतं, म्हणजे गरजेपेक्षा कमी होतं. त्याच्यामुळं हा ट्रॅक्टर चालू होत नव्हता. आणि विषय कसा आहे, वर्षभर हा ट्रॅक्टर पूर्णपणे बंद होता. मध्येच आम्ही चालू करत होतो, पण वर्षभराची गॅप पडल्यामुळे थोडंसा प्रॉब्लेम फेस करावा लागतो आहे. पण एकदा सुरुवात झाली की तो प्रॉब्लेम समजण्यात येईल आणि तो प्रॉब्लेम काय परत फेस करायला लागणार नाही आहे. तर अशा प्रकारे आम्हीसुद्धा आधुनिक पद्धतीला स्वीकारलेले, ॲक्सेप्ट केलेले आहे. तर गरजेनुसार ती पद्धत आपल्याला अवलंबावी लागते. त्याप्रमाणे आम्हीसुद्धा ही पद्धत ॲक्सेप्ट केलेली आहे. तर बघूया, आताची ही पेरणी आम्ही करतो आहेत. आई घरामध्ये जे भात पेरावं लागतं ते म्हणजे साफ करते, आसळते, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. मी चाललो आहे घरी आता. तर घराकडे मी आलेलो आहे आणि हे जे आपल्याला दिसतं आहे इथून हे तर मी आलेलो आहे आणि आईने आपल्याला जे भात पेरायचं आहे ते आसळायला सुरुवात केलेली आहे. आसळण्याचा फायदा हाच की जे त्याच्यामधले जे घाण वगैरे असते ते बाजूला होते आणि जे भात आपण पेरतो ते जास्तीत जास्त करून ते उगवतं. त्याच्यातले जो कचरा असतो तो बाजूला होतो. आईने इकडे सुरुवात केलेली आहे. तोपर्यंत आईचं हे काम पूर्ण होईपर्यंत आपली मळी ती नांगरून होईल. तर परत जाऊया आपण जिथे मळी नांगरत आहे तिथे जाऊया. पेट्रोल घरातच होतं आणि ते भरतायत. आता बघूया, पेट्रोल भरल्यानंतर ट्रॅक्टर परत एकदा चालू होतो आहे की नाही. तो ट्रॅक्टरमध्ये पेट्रोल ऑलमोस्ट भरून झालेलं आहे, मी दाखवतो तुम्हाला. तर पुन्हा एकदा ट्रॅक्टर स्टार्ट करण्यात येत आहे. बघूया परत एकदा स्टार्ट होतो आहे का. आणि पप्पांच्या एका किकने पेट्रोल टाकून आपला ट्रॅक्टर सुरू झालेला आहे आणि सुरुवात होते नांगरणीला. एकदम फ्लो गेला की येतो पण होतो मध्ये. हा, तिथे हे सेटिंग आहे पप्पा. काय केलं होतं तुम्ही?
पॅन कार्ड मी काय बोलतो माहिती आहे काय नागर उठले खाली हे बघा असं लागतं होय काढून बघायला लागेल. ट्रॅक्टर होते जरा जरा थांब. दाबा जरा खाली खाली दाबा जरा दाब ठेवा. इकडे कुठे घेताय? रुपला तर बघता बघता आपली एक मळी नांगरून सुद्धा झालेली आहे. आणि ह्या ट्रॅक्टरमुळे हाच जो फायदा आहे सांगायचा म्हणजे की जी पारंपरिक पद्धतीने गवताच्या सहाय्याने आपण जी नांगरणी करतो त्याच्यापेक्षा 4 पटीने अधिक म्हणता येईल ही फास्ट होते शेती. आणि जे ढेप वगैरे मारायला लागते कोकणात जे राहणारे त्यांना माहीत असेल
तर ती ढेप वगैरे अजिबात ह्या ट्रॅक्टरमुळे येत नाही. ट्रॅक्टरच्या नांगरणीमुळे तुम्ही पाठीमागे बघितलं असाल, बघू शकता की ढेप वगैरे अजिबात आलेलं नाही आहे. तो एक फायदा होतो. त्याच्यामुळे सांगायचा मुद्दा म्हणजे तात्पर्य असंच की जरी ही आधुनिक पद्धत असली तरी ह्या आधुनिक पद्धतीमुळे वेळ आणि काम वाचतं आहे. त्याच्यामुळे सर्रास आता आपल्याला पारंपरिक म्हणजे बैलांच्या जोताच्या सहाय्याने शेती आपल्याला कमीच बघायला मिळते करताना. आणि ह्या ट्रॅक्टरमुळे आपल्या वेळ आणि श्रम ह्यांची दोन्हांची बचत होते. तर चला आता एक दुसरी मळीसुद्धा आपल्याला नांगरायची आहे. तीसुद्धा नांगरायला म्हणजे सुरुवात होते झालेले आहे. त्याचे जे कोपरे राहिले आहेत ते सुद्धा आपल्याला खणायला घ्यायचे आहेत. तर छोटूने कोपरे खणायला सुरुवात केलेली आहे. आता आपण सुद्धा थोडीशी मदत करूया. तिकडे पण कोपरे खणायला सुरुवात. तर बघता बघता दुसरी मळीसुद्धा नांगरायला सुरुवात केलेली आहे. आणि आपण इकडे बघू शकता दुसरी मळीसुद्धा सुरुवात झालेली आहे. तर नाही छोटू बदललेले आहेत. बघ काय चालू आहे. कमी करा ना घेर, तुम्हाला जमत नसेल तर. आपण शिकले करता का
मी काय तर आपली कामगिरी झालेली आहे नांगर ट्रॅक्टर चालवून. तर आईने सुद्धा आपली कामगिरी सुरुवात केली आहे, म्हणजे भात पेरायला सुरुवात केली आहे, ते सुद्धा आपण बघूया. तर आईने सुद्धा आपली कामगिरी पूर्णपणे केलेली आहे. आता ही एक मळी आईने पेरून पूर्ण केलेली आहे. अजून 2 मळ्या बाकी आहेत, ह्यासुद्धा आई पटापट पूर्ण करेल. तर हीच आपल्या शेतीची खरी मजा आहे, शेती करण्याची. तर गावी राहून आपण शेती नाही केली तर कसं होणार. म्हणूनच एक शेती करण्याची जी मजा असते ती वेगळीच असते आणि ती मजा अनुभवण्यासाठी शेती करणं गरजेचं आहे. खरं तर मजेसाठी म्हणून नव्हे, पण आपल्या काळाची गरज आहे शेती करणं. तर आई पेरणी करते आणि पप्पा जे भात पेरलेलं आहे ते सारखं करत आहेत. सारखं करण्याचं कारण एवढंच आहे की पक्ष्यांनी ते दाणं खाऊ नयेत, त्याच्यामुळे ते जमीन सारखी करून ते लपवण्यात येत आहेत. आईचं कामसुद्धा सुरू आहे, बाजूला नांगरणीसुद्धा सुरू आहे. तर अशा प्रकारे शेतीची कामं चालू आहेत. दरवर्षी बघायला गेलं तर आमचाच नंबर पहिला असतो पेरणीमध्ये आणि लावणीमध्ये सुद्धा. तर शेती थोडीशीच आहे, जास्त शेती नाही आहे. घराच्या बाजूला ही शेती आहे आणि थोडीशी वाढीत आहे. तर अशा थोड्याशा शेतीमध्ये सुद्धा आम्ही एन्जॉय आणि मजा करत असतो. ट्रॅक्टरच्या नांगरणीने शेत एकदम मस्तपैकी नांगरून झालेलं आहे. जमीन पण थोडीशी ओली होती. तर बघता बघता आपल्या 3ही मळ्या नांगरून झालेल्या आहेत. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता. तर ह्या आपल्या 3 मळ्या आहेत. पप्पा आहे तिथे वरती 1 मध्ये आणि आई आहे ती 3री मळी. अशा आपल्या 3 मळ्या नांगरून झालेल्या आहेत पेरणीसाठी ज्या गरजेच्या होत्या. आणि बाजूची एक मळी आहे तीसुद्धा नांगरली जाते. त्याच्यामध्ये थोडीशी भाजी वगैरे पेरण्याचा म्हणजे प्लॅन आहे. ही जी मळी नांगरली जाते त्याच्यामध्ये भाजी वगैरे लावण्याचा प्लॅन आहे. तर बघूया तो प्लॅन आमचा किती सक्सेस होतो आहे. कारण इथे गुरांचा वावर जास्त असल्यामुळे थोडीशी भीती आहे, पण काय हरकत नाही, आपण प्रयत्न करायला हरकत नाही आहे. मध्ये बाजूची मुलंसुद्धा आलेली आहेत बघायला. कारण त्या शेतीची ओढ प्रत्येकालाच असते, आवड असते प्रत्येकाला. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा, कारण असेच नवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलला ठेवत असतो. तर भेटूया चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.